तरी पण आपण सर्व आलात. कुणा कुणाचे धन्यवाद मानू, कुणा कुणाला धन्यवाद देऊ. प्रथम मी धन्यवाद यांना देतो, चारू आणि डॉक्टर प्रसाद. त्यांनी हा कार्यक्रम घडून आणला, बळजबरीने घडून आणला. 3-4 वर्षापासून ते माझ्या मागे लागत होते. म्हटलं मला म्हाताऱ्या माणसांचे काय वाढदिवस करायचे, आपल्याला नाही आवडत, पोरांचे वाढदिवस करायचे पाहिजे. पण त्यांनी यावेळेला निर्णयच माझ्या गळ्यात घातला, नाविलाज झाला. आणि फार नकार देणं, हेकटपणा दिसतं, आपलं आणखी अवमूल्यन करून घ्यायचं. मी त्यांना मोठेपणा दिला आणि स्वीकारला त्यांचा निर्णय. पण तो खूप चांगला वाटला. तुमचे पाय लागले असते का एवढ्यांचे? या निमित्ताने तुमचे पाय लागले आणि तुमचे पाय इथे लागावे ही त्यांची सदिच्छा आणि माझी पण. मग मीही सकारात्मक बघितलं आणि इथे पाय लागण्याला खूप महत्व आहे. मी या माझ्या शेताला काय नाव दिलंय, पाठी पाहिली असेल तुम्ही, पराग कृषी मंदिर नाव दिलंय. मंदिर आहे, मंदिरात आलो आता आपण. शेती हे मंदिर आहे शेतकऱ्याचं. हे सगळे आलेले शेतीतून मातीतून आलेले सगळे हे माणसं आहोत आम्ही. आणि जे जे शेती मातीतून आलेले असतात त्यांची शेतीची मातीची नाळ कधीच तुटत नाही. माझी कधीच तुटली नाही. आम्हाला करमत नाही, मातीशिवाय करमत नाही, काही काम नाही आता वास्तविक. तरी पण आम्ही येतोच, 2 दिवस 15 दिवसातून राहतोच. खूप चांगलं वाटतं. आणि या निमित्ताने आपण आलात, उपकृत केलं, ही नाळ आणखी दृढ केली. मी सर्वांना, तुम्हाला आलेल्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो.